22119 down मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. तर मी निघालो आहे 4 दिवसांच्या बॅकपॅक गोवा ट्रिपला आणि आपण ट्रॅव्हल करणार आहोत 22119 मुंबई टू मडगाव तेजस एक्सप्रेसने. जी गाडी सकाळी 5:45 वाजता आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि दुपारी 2 वाजता मडगाव स्टेशनला पोहोचते. तर ओव्हरऑल 8 तासाच्या जर्नीमध्ये आपण बघणार आहोत आपला एक्सपिरियन्स ट्रॅव्हलिंगचा कसा होतो ते, प्लस फूड रिव्ह्यू करणार आहोत आणि सर्वात मेन म्हणजे गाडी किती लेट होते ते आपण बघणार आहोत. तर माझ्या ह्या जर्नीमध्ये मला जॉईन होणार आहे माझा मित्र दादरवरून. आता वाजलेले सकाळचे 4:30. मी आहे मीरा रोड स्टेशनला. तर आपण आता दादरला जाऊयात आणि बघूयात आपली पुढची जर्नी कशी होते ते. असं म्हटलं जातं की ट्रॅव्हल करणे ही एक थेरपी आहे आणि याच थेरपीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत 4 दिवसांच्या बॅकपॅक गोवा ट्रिपला. हा आहे राहुल, माझ्या लहानपणीचा मित्र. आता पुढचे या ट्रिपचे जे काही व्हिडिओ येतील त्यामध्ये हा तुम्हाला दिसेलच. बरं असो, तर आम्ही खाली येऊन उभे राहिलोच होतो इतक्यात 6:10 आपली ट्रेन आपल्या प्लॅटफॉर्मला आली. मग काय, गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही आपल्या ट्रिपची सुरुवात केली. सो जी ट्रेन आपली ती आता सुटलेली आहे दादर स्टेशनवरून. थोडी 10 मिनटं लेट होती. ठीक आहे, आता बघूया पुढे ओव्हरऑल कशी जर्नी होते ते. तर सीटवर बसल्यावर लगेचच आम्हाला दिलं जातं एक न्यूजपेपर आणि एक पाण्याची बॉटल. तर आता आपण पोहोचलेलो आहोत ठाणा स्टेशनला. राहुल, काय बोलायचं आहे? नथिंग फ्रॉम माय, थँक्यू. शालो भेटूया. चला आता ठाणे आलं, बघूया ओव्हरऑल पुढे पनवेलला कधी पोचतोय ते. तर ठाणे सोडल्यानंतर लगेचच आपल्याला असं हे गरम पाणी आणि चाय मसाला दिला जातो. सो बेसिकली हा चाय मसाला आपल्याला फक्त गरम पाण्यामध्ये मिक्स करायचा असतो. त्यानंतर आपल्याला रेडीमेड अशी चहा मिळते, पण त्या चहाला रेग्युलर चहासारखी चव नसते. पण जर तुम्हाला ट्राय करायची असेलच तर तुम्ही करू शकता. तर आता आपण पोचलेलो आहोत पनवेल स्टेशनला. गाडी जवळजवळ 15 मिनटं लेट आहे. बघू आता पुढे किती वेळ लागतो. अरे भाई, गुड मॉर्निंग. अरे यार, काय करतोय भाई. आपण जेव्हा तिकीट बुक करतो त्यावेळेला आपल्याला फूड ऑप्ट-इन आणि ऑप्ट-आउटचा ऑप्शन मिळतो. सो जर तुम्हाला ट्रेनमधलंच फूड हवं असेल तर तुम्ही जेव्हा तिकीट बुक करता त्यावेळेला फूडचा ऑप्शन घेऊ शकता. बट जर तुम्हाला अदर ऑप्शन म्हणजे फूड डिलिव्हरी इन ट्रेन यासारखे ऑप्शन ट्राय करायचे असतील तर IRCTCच्या रेल रेस्टो यासारख्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही फूड देखील मागवू शकता. तर ब्रेकफास्ट आलेला आहे. त्यामध्ये एक केक आहे, इथे उपमा आहे, इथे पोहे आहेत, सँडविच, एक ज्यूस आणि केचप. नॉनव्हेजमध्ये काय हवं आहे? हा आहे आमलेट. ओके, ऑमलेट आहे.
हा आहे उपमा. हे आहे ऑमलेट आहे, ते ब्रेड आहेत आणि ते ऑमलेट आहेत. ओके, केक आहे. प्रोटीन. टेस्ट करा आणि सांग मग. कसं आहे भाई? ओके ओके. घरातलं चांगलं असतं. आपण पण ट्राय करून बघूया आता व्हेज मध्ये. उपमा टेस्ट करून बघूया. वॉलीबॉल क्योंकि वॉलीबॉल कोई वॉटर स्पोर्ट नहीं है. पोहे चांगले. बाई पॉकेट एवढा मोठा पॉकेट होता आणि आतमध्ये केक बघ केवढा आहे. 2 इंच. तर भाई जो फूड दिलेला ना तो ओके ओके होता, एवढा खास नव्हता, बट ठीक आहे, काम चलाव होता. सो आता पनवेल क्रॉस केला आम्ही. बघू आता पुढे किती वेळ लागतो ते. या ट्रेनचा सगळ्यात एक प्रॉब्लेम हाच आहे की जे डोर आहेत ते ऑटोमॅटिक डोर आहेत, त्यामुळे ते ऑटो लॉक होतात, त्यामुळे पुढे आपल्याला काय करता येत. बघूया आता पुढचा जो हॉल्ट आहे तो आपला चिपळूण आहे. किती वेळ लागतो ते बघूया. तर आहे वॉशरूम पण बऱ्यापैकी क्लीन. ते वरती कसं आहे एकच आहे ना हे प्लॅटफॉर्म. हे अजून पण एकच आहे. त्या साईडला आहे ना. तिथे कुठेतरी उतरून तिकडनं गेलेलं. उतरायचं 2 मिनिटच आहे ऑर्डर. बाहेर जाऊन येऊया पटकन. चिपळूणच्या आहे. तर आता आपण चिपळूणला उतरलोय, पण आपल्याला इथे पण लक्ष ठेवायचं आहे बिकॉज ऑटोमॅटिक डोर आहे. परत बंद झाले तर प्रॉब्लेम होईल. काही गाडी बरोबर 1 तास लेट आहे. बघू बरोबर 1 तास लेट आहे. बघू भाई, आम्हाला वाटतं बरोबर 3-3:30 वाजतील ना भाई जायला. सॉरी. सध्या नेवसरला आणि नेवसरला आम्ही क्रॉस करतोय मडगाव दिवा पॅसेंजर. पॅसेंजर आहे की एक्सप्रेस आहे? मे बी एक्सप्रेस आहे. Finally, we are at Ratnagiri. फूड मागवलं होतं, तो आलोय आता. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण आहोत सध्या रत्नागिरीमध्ये. मला वाटतं गाडी जवळजवळ अर्धा पाऊण तास लेट आहे. ठीक आहे.
ही आहे व्हेज थाळी आणि ही आहे नॉन व्हेज थाळी जी आम्ही आता अनबॉक्स करतोय. थांब ना तुमचं डाळ आहे ना, ही डाळ आहे, पनीर, राईस, मिक्स व्हेज, लोणचं, गुलाबजाम, चपाती. सेम मेनू आहे, फक्त पनीरच्या इकडे काय चिकन. चांगली आहे. वरती डब्याला ऑर्डर केली ऑनलाईन. काय चांगलं आहे. तर मित्रांनो, आपण जो सकाळचा ब्रेकफास्ट घेतला होता तो या ट्रेनमधूनच घेतला होता आणि तो थोडा ओके ओके होता. आणि म्हणून आम्ही दुपारीचा जो लंच होता तो बाहेरून ऑर्डर केला होता IRCTCच्या ॲपवरूनच आणि तो खूप चांगला भेटला. आणि जर तुम्ही मला रेट करायला सांगाल तर जो सकाळचा नाश्ता होता मी 10 आउट ऑफ 6 देईन आणि जो लंच होता त्याला 10 आउट ऑफ 9 देईन. सो तुम्ही जर येत असाल तर मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही शक्यतो बाहेरूनच ऑर्डर करा, कारण इकडचं जे फूड आहे ते थोडं ओके ओके असतं. तर आता मी आलेलो आहे कुडाळ स्टेशनला. कुडाळ म्हणजे माझं गाव. आता इथून जवळजवळ 1 तासावर कळमाई स्टेशन. गाडी नंबर 2222 मुंबई छत्रपती. सो मित्रांनो, फायनली आता आपण उतरलेलो आहोत कळमई स्टेशनला. गाडी ॲज युजल 1 तास लेट होती. 2चा टाईम होता, आम्ही 3 वाजता उतरलो आहे. सो आता इथून आम्ही हॉटेलवर जातो आणि पुढे भेटूया. ठीक आहे. ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तो ठीक होता, फक्त गाडी 1 तास लेट होती.